सर्वप्रथम ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते राजश्री शाहू महाराज ज्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण सर्वजण पुढे जात आहोत. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करुणेचा संदेश अख्ख्या जगाला देणारे आणि तोच एकमेव शांतीचा मार्ग आहे असं सिद्ध करणारे महाकवी भगवान गौतम बुद्ध या परिवर्तनाच्या लढ्यात अग्रेसर असलेले सर्व विचारवंत यामध्ये मगाशीच काकासाहेबांनी उल्लेख केला. महात्मा बसवेश्वर हे पुरोगामी विचारांचे, त्या विचारांचा प्रचंड मोठा वारसा आपण घेऊन या ठिकाणी जात आहोत. या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. खरं तर आज या ठिकाणी आल्यानंतर ज्यांच्याबरोबर मला स्टेज शेअर करायचं आहे त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर थोडी धडपड झाली, कारण ज्यांना मी आदर्श मानून माझ्या जीवनात वाटचाल करतो आहे त्यांच्या समोर मला बोलायचं आहे, त्यांच्यासह बसायचं आहे. हे वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. काकासाहेबांचं वर्णन डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे आणि राखेतून भरारी घेणं काय हे जर आपल्याला बघायचं असेल तर काकांचं व्यक्तिमत्व आहे, डॉक्टर साहेबांचं आहे, ताईंचं आहे. या सर्वांचं मार्गदर्शन नेहमी मिळत असतं. म्हणजे आपल्या जीवनात अशी काही माणसं असावी लागतात, चुकलं तर कान धरणारी आणि काही चांगलं केलं तर पाठीवर शाबासकी देणारी ही माणसं आहेत. आणि अशी माणसं सोबत असली की चुकण्याचे संभव फार कमी होतात. सुदैवाने माझ्या बाबतीत हे घडतंय. आदरणीय कोपरे साहेब समोर बसलेले आहेत. लहानपणापासून त्यांना बाबत खुरपुळा चहा गेलाय काकांच्या गप्पांच्या सोबत. तेव्हापासून या सगळ्या विचारांमध्ये वाढतोय. पुरोगामी विचार आज संकटात आहे. आपण सगळेजण जाणतात पुरोगामी विचार म्हणजे नेमकं काय. सातत्याने प्रत्येक सीमेला तोडत पुढे जाण्याचा प्रयत्न करणं, मग त्या कुठल्याही सीमा असो, धर्माच्या असो, जातीच्या असो आणि अज्ञानाच्या असो, या तोडल्याशिवाय विचार पुढे जात नाही. आपण सर्वजण आपण एकमेकांना पुरोगामी म्हणून घेतोच नक्कीच, परंतु या सीमा तोडण्याचा आपल्यातले किती जण प्रयत्न करतात. मला वाटतं त्या सीमा तोडण्याचं काम जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी प्रथमतः केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी आपणा सर्वांना तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल खूप खूप धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि जी सुरुवात आहे, डॉक्टर साहेबांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले. माझ्यासाठी बोलायला फारसं ठेवलेलं नाहीये, तरी मी धाडस करतोय. 10वी आणि 12वी हे आपल्या जीवनातले दोन महत्वाचे टप्पे आहेत. जसे ते विद्यार्थ्यांसाठी आहेत तसे पालकांसाठी सुद्धा आहेत. पालकांनी काय करावं काय करू नये याबद्दलच्याही बऱ्याचशा गोष्टी डॉक्टर साहेबांनी सांगितल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या सगळ्यांसाठीच की मी ज्या काळात वाढलो, माझे वडील ज्या काळात वावरले, तो काळ आणि आजचा काळ यामध्ये जर जो कुठला महत्वाचा बदल असेल तर तो बदल आहे वेग. जुन्या काळात होत असलेले वेग आणि आजच्या काळात होत असलेले वेग याच्याशी जो कोणी सामंजस्य दाखवेल त्याला समजून घेईल, तोच या काळामध्ये टिकून राहू शकेल. 6 महिन्यात आलेलं सॉफ्टवेअर निकामी होत आणि नवीन सॉफ्टवेअर आपल्या समोर येऊन उभं राहतं. आपण सगळेच जण व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो. हार्डली 4 किंवा 5 महिन्याने आपल्याला अपडेटची लिंक येते की तुमचा मोबाईल आपण हे ॲप अपडेट करा. या वेगाशी आपण सरावलेलो नाही, विशेषतः पालक वर्ग या वेगाला सरावलेला नाही. नवीन पिढी सरावलेली. डॉक्टर साहेबांनी सांगितले की मोबाईलचा वापर आपण एक हाताने करतो. टाईप करायचं म्हटलं तर मोबाईल हातातून बोटाने पण टाईप करते. मुलं 2 बोटांनी करतात, इतक्या वेगाने करतात. त्यांचं चॅटिंग लँग्वेजचा माणूस आहे, दुर्दैवाने इंग्लिशचा आहे. त्यामुळे व्हॉट्सअप मेसेजेस तर तुमचं व्हॉट्सअप चॅट कोणत्या लँग्वेजमध्ये असतं ती लँग्वेज आज इंग्लिश साहित्यामध्ये नाही आहे, पण भविष्यात ती येणार आहे. भाषा ही तेव्हाच प्रवाही राहते जेव्हा तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि तिच्या बदल सातत्याने होत असतात. 10वीच्या टप्प्यावरती आपण आहात, कारण संयुक्त आहे. 10वी आणि 12वी दोन्ही टप्प्यावरचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. प्रामुख्याने आपल्याकडे 3 विद्याशाखा प्रबळपणे समोर येतात.
कला, वाणिज्य आणि विज्ञान. आणि आपल्याकडे एक छान गोड गैरसमज आहे की माझ्या मुलीला खूप चांगले मार्क्स आहेत, मग तिच्यासमोर एकच पर्याय म्हणजे तुम्ही सायन्सला जाणार. आणि मला सांगायला या क्षेत्रात काम करतो म्हणून काही संकोच वाटत नाही. आपल्याला 2 वर्षात ऑनलाईन परीक्षा द्यावी लागलेली आहे आणि ती आपण कशी दिलेली आहे, पालकांना कदाचित ती कल्पना असेल की ती कशी दिली आणि त्यात मिळालेले मार्क्स कसे आहेत याची सगळ्यांना कल्पना असेल. आपण कुठल्याही भ्रमात वावरू नये. 90%, 95%, 99% मार्क्स मिळालेले आहेत. डॉक्टर साहेब, इंग्रजी विषय प्रचंड आवड विद्यार्थ्यांना जातो आणि दरवर्षी त्याच्यावर चर्चा होती की निकाल कमी का लागला. मागच्या वर्षी माझ्या इंग्लिशचा हायेस्ट आहे 99. खरं तर असं म्हटलं तर किती अभिमान वाटला पाहिजे. नक्कीच, परंतु आमचा इंग्लिशचा हायेस्ट कधी 70-75च्या पुढे जात नाही. 20 मार्कांची परीक्षा मी घेतली होती, 80 मार्कांची परीक्षा विद्यापीठाने घेतली. त्या विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या परीक्षेत 80 पैकी 80 मिळाले. मी त्याला 20 पैकी 19 दिले म्हणून तो 99 वर आला, अन्यथा तो 100 वर आला. हे कसे मिळाले? तो विद्यार्थी माझ्या चांगला परिचय आहे, माझ्या उच्च भेटण्यातला आहे आणि तो कुठल्याही अर्थाने 99 मार्क मिळवणारा नाही. आपण ह्या आभासी जगामध्ये आता जगत आहात. बहुतांश मुलांची अवस्था जरी पालकांचीही झालेली. 20% मार्क शाळा आणि महाविद्यालय अत्यंत उदार अंतःकरणाने त्यांना देऊन टाकतात. हे वास्तव. शाळा चालल्या पाहिजेत, महाविद्यालय चालली पाहिजेत. मी आज कुठल्याही नाटकी या ठिकाणी बोलणार नाही. डॉक्टर, वास्तव जे आहे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन, कारण याच्यामुळेच मी दिशा चुकणार आहे. माझ्या मुलाला जर 80% मार्क्स मिळालेले असतील तर त्याला समजायचे आहे 60% मिळाले, कारण 20% मार्क त्याला आम्ही फुकटचे देतात. हे वास्तव. आणि जोपर्यंत आपण वास्तवातून आपल्या पालण्याचा विचार करणार नाही तोपर्यंत आपण त्याला योग्य दिशेने घेऊन जाणार नाही. त्यांना हे कळत नाही. त्यांना वाटतं की मला हीच मार्केटमध्ये हीच माझी स्टेटस आहे, माझी इंटेलेक्च्युअल स्टेटस, माझी बौद्धिक क्षमता ही आहे. आणि पालकांना वाटतं की माझ्या मुलाची बौद्धिक क्षमता हीच आहे. आणि मग त्या बौद्धिक क्षमतेला प्रमाण मानून ते अशा विद्याशाखेत प्रवेश घेतात की ज्या ठिकाणी याच प्रमाणाची बुद्धिमत्ता आवश्यक असते. होतं काय? 80%, 85%. साहेबांनी अत्यंत योग्य मुद्दा सांगितला की मेरिट, ओपनचं मेरिट आणि एससीचं मेरिटमध्ये फरक राहिलेला नाही. लक्षात घ्या, मी ॲडमिशन कमिटीमध्ये आहे. मागच्या वर्षीचं क्लोजिंग, ओपनचं क्लोजिंग 90% आहे आणि एससीचं क्लोजिंग 89% आहे. सो देर इज नो डिफरन्स इन मेरिट, राईट. आणि ही पुढे येणारी मुलं पण ती आहेत, उपनगर शहरातली नाही आहेत, ग्रामीण भागातली मुलं आहेत. ते डॉक्टरांचं उदाहरण आजही किती यथार्थ आहे ते आपण पाहू शकतो. काय म्हणजे डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर आपण काय घ्यायचं, मी काय घेतो, तर त्याने जे सांगितलं ते अगदी 100% खरं आहे की परिस्थिती कधीही आडवी येत नाही. आपल्यात जिद्द असली पाहिजे. जिद्द असण्यासाठी आपल्याला स्वप्न असलं पाहिजे. बहुतांश मुलींचे स्वप्न काय आहे? तपासून पाहिजे. बहुतांश मुलींची स्वप्नाची सुंदर असावं आणि हिरोईन व्हावी. माझ्या मुली सकट गृहीत धरून मी हे बोलतो. त्याला मी तिला अपवाद करत नाही. आकर्षण, सोशल मीडियाचं आकर्षण तुम्ही आणि मी कोणीही थांबवू शकत नाही. मी हे सांगणार आहे की मोबाईलचा चांगला वापर काय आहे, इंटरनेटचा चांगला वापर काय आहे, टीव्हीचा चांगला वापर काय आहे. आणि केवळ विद्यार्थ्यांना नाही तर पालकांनाही सांगणार आहे. टीव्हीचं उदाहरण सर्वप्रथम घेतो. मी महाविद्यालय शिक्षण घेत होतो. इंग्रजी विषय स्पेशल घेतला. इंग्रजी विषयाची कुठली पार्श्वभूमी घरात नाही. मोठे बंधू जसे साहेब समोर बसलेले तुम्हाला मोठ्या बंधूसारखे आहेत, कारण अशोकराव आणि त्यांचे वैचारिक खूप जवळीक आहे. तर त्याने सांगितले की तुला आता कष्ट करायचे असतील तर इंग्लिश घे, म्हणजे पुढचं लाईफ तुझं सुसह्य होईल. आता कष्ट करावे लागतील. दादा म्हणतोय म्हणून इंग्लिश घ्यायचं. कळत नव्हतं. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला सगळं कळतं असं नाही.
पण दादाने सांगितलं, दादा वाटला विश्वास आणि मग आता करायचं. हळूहळू सुरू केलं, थोडं थोडं समजायला लागलं आणि मग हे समजलं की जर आपण इंग्लिशमध्ये बोललो तर खूप लोक आपल्याकडे पाहतात. शाळेपासून हाऊस होती की लोकांनी बघावं, पण बघण्यासारखं काहीच नव्हतं. जे आहे ते तुमच्या समोर आहे, ज्याला आपण रूप बोलू शकत नाही असा देह आहे. कुठल्याही प्रकारचं बुद्धिमत्ता प्रदर्शित करेल असं जे शालेय जीवनात प्राप्त केलेलं नाही, त्यामुळे लोक बघणार नाही. गाणं थोडंसं होतं, पण त्यावेळेचा काळ असा होता, त्यांना माहिती आहे की गाणं म्हणायचं नाही, कारण गाणं आपल्या घरात असेल. आणि मग गाणं म्हणायचं सुद्धा पर्याय काय? पहिला पर्याय रेल्वे आणि दुसरा पर्याय एसटी स्टँड अथवा मग जलसा पार्टी. हे पोरगं गाण्याच्या नादी लागलं तर एक रेल्वेत गाणं म्हणत फिरत, स्टँडवर गाणे म्हणेल किंवा कुठल्या तरी जलसा पार्टीत जाईल, वाया जाईल. आज आपण मुलांना खूप प्रोत्साहित करतो की तुम्ही जा, ऑडिशन्स द्या. हे पर्याय त्यावेळेला नव्हते. सांस्कृतिक वातावरण घरात होतं, वामनदादा घरात होते, घरात यायचे, राहायचे, प्रत्यक्ष पाहिले, प्रत्यक्ष ऐकले, ते होतं. पण ते कसं होतं? ते चळवळीत होतं की बदलाचं होतं, बदल झाला पाहिजे, त्यासाठी वामनदादा. कोणाला खुश करण्यासाठी वामनदादा नाहीच आहे. प्रहार करतात, म्हणून काढतात लेखणीमधून, हे वामनदादा ऐकले. तो संस्कार 10वी नंतर 11वी 12वी कला शाखेत, 12वी नंतर FA त्यानंतर इंग्लिश विषय स्पेशल. मग आज इंग्लिश बोलू शकतो कुठलीही पार्श्वभूमी नसताना. का बोलू शकतो? साधी गणित आहे. त्यावेळेला दूरदर्शन हे एकमेव माध्यम होतं, चॅनल्स हा प्रकार त्यावेळेला नव्हता. आणि दूरदर्शनला दुपारी 1 ते 2, मला वाटतं आजही कंट्री वाईड क्लासरूम नावाचा कार्यक्रम चालतो. 12 वाजता कॉलेज सुटायचं, घरी यायचं, 1 वाजेपर्यंत स्वच्छ व्हायचं आणि जेवण करायला बसायचं. 1 वाजता जेवणाची थाळी घेऊन बसायचं. 1 ते 2 टीव्हीवरती चालणारे कंट्री वाईड क्लासरूमचे कार्यक्रम बघायचे. मला काहीही कळायचं नाही, कारण ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असायचे. फक्त ते इंग्लिश आहे आणि ते आपल्याला ऐकायचं आहे, या एकच उद्देशाने मी बसायचो. आठवड्यातला 1 दिवस इंग्लिश लिटरेचर असायचं, त्यावेळेला थोडंफार समजायचं. एरवी विज्ञानाचं वेगवेगळ्या प्रकारच्या शाखांबद्दलचं ज्ञान दिलं, फक्त ते सगळं इंग्लिशमध्ये होतं. म्हणून इंग्लिश ऐकायचं, 1 तास रोज इंग्लिश ऐकायचा सराव. कॉलेजचे मित्र असे निवडले की जे कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेऊन आले. त्यावेळेला GPS होतं, PPS GPS. ह्या मुलांबरोबर राहायचे. ती मुलं काही जवळ घेत नव्हती, ते असे हुसकून लागले आपला प्रचलित शब्द, तरी त्यांच्याबरोबर जायचं. म्हणजे ज्याला आपण लाचारी म्हणतो. का? कारण ते इंग्लिशमध्ये बोलायचे. चांगलं इंग्लिशमध्ये बोलत असं तर वाद नाही, ते चुकीचं बोलायचं पण बोलायचं. मग त्यांच्याबरोबर राहायचं सातत्याने, त्यांच्याबरोबर फिरायचं, त्यांच्या मागं मागं फिरायचं. बरोबर नाही, बरोबर मिळत ना प्रदर्शन. याचा परिणाम असा झाला की माझ्या MA च्या वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये मीच एकमेव होतो की जो तोडकं इंग्लिशमध्ये बोलायचो. हे का सांगतोय? हे सांगण्याचं कारण का मार्ग कोणते? तुम्हालाही अडचणी असणार, तर त्यातून ठरवल्यानंतर, जिद्द असल्यानंतर, मी पुन्हा पुन्हा डॉक्टरांना अधोरेखित करते, जिद्द ही फार महत्वाची आहे. काय करायचंय? आज तुमच्याकडे जर इंग्लिश लँग्वेज असेल, भाषा जी तुम्ही बोलू शकताय, वापरू शकताय असेल, तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात टॉपला जाऊ शकता. अदरवाईज फर्स्ट इम्प्रेशन, इंग्लिशमध्ये म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हे कशाने पडतं? एक तर आपलं रूप आहे जे तुम्हाला मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फार बदल नाही करू शकणार. किती प्लास्टिक सर्जरी केली तरी काळ्या मोहरा नाही होत. मी खूप क्रीम लावले, नाही ना मोहरा, नंतर सोडून दिलं. त्या टप्प्यात असताना आपण सगळं करतो. आय डोंट ऑब्जेक्ट टू दॅट. द पॉइंट इज काय करायला लागेल. त्यावेळेला एका माध्यमातून दूरदर्शनी त्याचा योग्य वापर केला. मला सांगायचं हे आहे, तुमच्यासोबत डिस्ट्रॅक्शन आहे. आता मी सांगितलंय, मोबाईल तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे, टेलिव्हिजन तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे, आजूबाजूला चांगली मंडळ तुमच्या डिस्ट्रॅक्शन आहेत. कुठल्याही मंडळात नाही. चांगल्या विचारांच्या बरोबर सदैव राहतो. हे डिस्ट्रॅक्शन कट केले. माझे विद्यार्थी मित्र, त्यावेळी सांगितलं ना, मित्र कोण आहेत बघा.
कारण मित्रांमुळे तुमचा विचारधारा घडणार आहे, कुठे जायचं हे ठरणार आहे. त्यामुळे मित्र निवडताना शक्यतो अभ्यासात ज्यांना जास्त रुची आहे असे मित्र निवडा, मैत्रिणी निवडा. पर्याय 10वी नंतर 3 आहेत, त्याबरोबर पॉलिटेक्निकचा एक पर्याय तुम्हाला 10वी नंतर आहे. उच्च ध्येय म्हणजे काय की मला काय करायचं. आता काय करायचं कशावरून ठरवणार? व्हॉट आर द पॅरामीटर्स? मापदंड काय? आपल्याकडे एकच मापदंड येतो म्हणजे मार्क्स. आणि मार्क्स मी तुम्हाला सांगितलं ते बऱ्याच वेळेला फसवे असतात. दादा मला माफ करा तुमच्या वेळेला, बऱ्याच वेळा ते फसवे असतात. आणि केव्हा कळतं? 12वीला गेल्यानंतर. मग 12वी सायन्स विद्यार्थी घेतो, 12वी कॉमर्सकडे रिपीट करतो किंवा 12वी आर्ट्सकडे रिपीट करतो. हे सर्वच घडतं. का घडतं? हे डिसेप्शन आहे सुरुवात, मार्काचं डिसेप्शन. मार्कांमधून बाहेर पडतो. मला काय आवडतं करायला आणि आपल्या मुलामध्ये काय आहे हे फक्त आणि फक्त त्यांच्या आई आणि वडिलांनाच माहिती आहे. जेनेटिकली तुम्ही त्याला काय पास ऑन केलंय, तुमच्यामध्ये असे कोणते गुणधर्म होते की जे तुमच्या मुलामध्ये आलेले आहेत. त्या गुणधर्मांना धरून त्याचा व्यवसाय, त्याची विद्याशाखा जर निवडता आली तर ती योग्य विद्याशाखा आहे. एवढं मार्क या प्रमाण मानू नका प्लीज. मग हा जो स्तर आहे ठरवा त्याचा कल कोणत्या बाजूला आहे. फावल्या वेळात तो काय करतो अथवा ती काय करते. अभ्यास दिला म्हणून अभ्यास करणं हा वेगळा. अपार्ट फ्रॉम स्टडीज काय करते, ते जे करते ते त्याला कोणी सांगितलेलं नसतं, तो त्याच्या मनाने करत असतो. आणि जर सुदैवाने तेच त्याचं करिअर होऊ शकत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. स्कॉलरशिपचा मुद्दा वादातीत आहे. मिळेल न मिळेल कोणीच सांगू शकत नाही. मार्क्स मिळवणं, अभ्यास चांगला करणं. जागतिक आपण बुद्धाकडे गेलं तर आपल्याला ती प्रज्ञा त्यांनी सांगितली. आपल्या बऱ्याच जणांचा गैरसमज होतो, ऑलवेज इन कन्फ्युजन. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज, माहिती आणि शहाणपण, नॉलेज अँड विजडम आपण दोन्ही एकच समजतो. ते एक नाहीये. इन्फॉर्मेशन इज अ डिफरंट थिंग, नॉलेज इज डिफरंट थिंग अँड विजडम इज द पीक ऑफ इट. ते मिळवायचं. मला जे इन्फॉर्मेशन मिळते आहे, मला जे ज्ञान मिळते ते मला समजलंय का? गणित आहे, गणित मला समजलंय का? अभ्यास म्हणजे काय? गणित सोडवण्याची जी पद्धती त्या पद्धतीने आपल्याचं उत्तर मला मिळतंय का? जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा सराव करणं. जसं गाण्याचा रियाज करावा लागतो, मी गाणं म्हणतो, मग वारंवार ते म्हणावं लागतं. मला ते आनंद देतं म्हणून मी ते म्हणतो. जसं मला गणित आनंद देत असेल तर मी सातत्याने त्याचा सराव करणं. ते कळलं की हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं असतं. मग गणित कुठलंही होते, उदाहरण वेगळे येतं, पद्धत माहीत झाली म्हणजे ज्ञान. कसं सोडवायचं याने इन्फॉर्मेशन. मला लक्षात, याच्याकडे लक्ष द्या की मला तो विषय समजतो आहे की नाही. तुम्हाला मार्क्स कमी मिळू देत, काही फरक नाही पडत, पण विषय समजतो आहे की त्याच्यात गती आहे की नाही. प्रत्येकाला प्रत्येकच विषयात गती असली पाहिजे किंवा असते असं अजिबात नाही. आपण ठरवायचे मला कुठल्या विषयात गती आहे. बाकी तुम्हाला इतिहासासारख्या विषयात गती असेल तर इतिहासासारख्या विषयामध्ये तुम्ही एक्सलन्स दाखवू शकता. तुम्ही आर्ट्स फॅकल्टी निवडायची आहे. मी माझ्या मुलीच्या 10वीच्या परीक्षेनंतर मुंबईला गेलो होतो तिच्यासाठी कॉलेज शोधण्यासाठी, कारण तिचा कल थोडा आर्ट्सकडे होता. आणि मग आर्ट्सच्या टॉपचं कॉलेज एल्फिन्स्टन कॉलेज आहे मुंबईला. एल्फिन्स्टन कॉलेजचा प्रवेशाचा कट ऑफ आहे 99. आर्ट्स 11वी आर्ट्सचा कट ऑफ म्हणजे जिथं ऍडमिशन थांबतं त्याला कट ऑफ म्हणतात, तो आहे 99. आय वॉज सरप्राइज्ड. मुलगी पण माझी सरप्राईज आहे. आपण जिथं सायन्स म्हणतो की सायन्सला जास्त कट ऑफ लागतो, तिथं आर्ट्सला कट ऑफ का? मग अनेक मोठी मोठी क्षेत्रात काम करणारी, अनेक कलेच्या क्षेत्रात काम करणारी माणसं एल्फिन्स्टन कॉलेजमधून पुढे गेलेली आहेत. नॉट मेअरली सायन्स टेक्स यू आहे, नो, कला शाखा सुद्धा तितकीच प्रबळ आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला माझ्याकडे पालक येतात, त्यांना सांगतो की शाखा कुठली चांगली अथवा वाईट नसते. तुम्ही कशामध्ये रस घेताय त्याच्यावरून ती शाखा तुमच्यासाठी चांगली की वाईट हे ठरणार आहे. तुम्हाला विज्ञानामध्ये अजिबात गती नाहीये आणि केवळ मार्क जास्त आहेत म्हणून तुम्ही विज्ञानाकडे गेलात तर तुम्ही फेल्युअरकडे जाणार.
12वीच्या टप्प्यानंतर हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवण्याचा आहे. 12वी नंतर खऱ्या अर्थाने करिअर ओरिएंटेड एज्युकेशनकडे तुमची सुरुवात होते, त्याला आपण +2 म्हणतो. तर 12वी नंतर काय करायचं, तोपर्यंत बऱ्यापैकी अंदाज झालेला असतो. 10वी मध्ये मुलाचा कल बऱ्यापैकी आपल्याला कळालेला असतो, बऱ्यापैकी म्हणजे विशेषतः पालकांना तरी ऍटलिस्ट की त्याचं वागणं बोलणं, घरी किती वाजता येतो, कुणाबरोबर येतो, कसा येतो, ह्या सगळ्या गोष्टी 12वी पर्यंत आपल्या लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे आपल्या मुलाचा कल आपण त्याला जेनेटिकली काय दिलं आहे आणि त्याची एकूण आकलन क्षमता काय सांगितलं, कोणत्या स्तराचं सांगितल्यावर त्याला कळतं, याच्यावर त्याची आकलन क्षमता लक्षात घ्यायची आहे. केवळ मार्क याला प्रमाण मानू नका. आज विद्यार्थ्यांनी कष्ट केले, त्यांना चांगले मार्क्स मिळाले, म्हणून तुम्हाला हे सांगणं आहे की आता मार्काच्या पुढे आपल्याला जायचं. तुम्ही टॉप केले तुमच्या रिस्पेक्टिव्ह स्कूल्समध्ये, याच्या पुढे काय करायचं तुम्हाला, जो कुठला विषय, जी कुठली शाखा तुम्ही घेणार आहात त्या शाखेतला प्रत्येक विषय मला समजेपर्यंत तो शिकत राहणार. ज्ञानाला मर्यादा नाही. डॉक्टर साहेब आजही शिकतात, कारण त्याला लिमिट नाही. इट्स लिमिटलेस, स्काय इज द लिमिट. आणि जो निरंतर शिकत राहतो तो टिकून राहतो, हे तितकंच वास्तव. मग आज अगदी तुम्हाला खूप मोठे मोठे सल्ले देणे इतका लायक मी नाही, छोटा आहे खूप, पण जे काही अनुभवतो या क्षेत्राबद्दल ते फक्त तुमच्याशी शेअर करतोय की आकलन क्षमता पाहून आपल्या मुलाला अथवा आपल्या मुलीला योग्य विद्याशाखा निवडून द्या. त्याचा कल जरूर बघा, कुठल्या क्षेत्राकडे त्याचा कल आहे, तिचा कल आहे, आणि त्यानुसार तिकडे घाला. म्हणजे अगदी तुम्ही 90% मुलगी असेल तिला खरा शाखेला घालून तुम्ही घोर पाप केलं असं अजिबात समजू नका. तर ती त्याच्यामध्ये एक्सेल करणार आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स व्यतिरिक्त अनेक क्षेत्र आज खुले आहेत. सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत आहेत, कमी केल्या जात आहेत. त्याच्यावर तो माझा प्रदेश नाही भाष्य करणं, केल्या जात आहे थोडा पुरतच मी थांबतो. मग अशा वेळेला पर्याय काय आहे, तर अशा वेळेला पर्याय आहे ओपन मार्केट. ओपन मार्केटमध्ये काय काय संधी आहेत आपल्याला. त्यासाठी सायन्समध्ये तुम्हाला मेडिकलचं क्षेत्र आहे, पॅरामेडिकल आहे. विज्ञानाकडे आलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतात, त्यांच्याकडे असतील वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स हे तुम्हाला आहेत. मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत, DBA सारखा कोर्स आहे, त्या कोर्सकडे तुम्ही जाऊ शकता. आता आपण नव्या शैक्षणिक धोरणाकडे आलो आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच वेळी 2 विषयांमध्ये अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे विज्ञानाचा विद्यार्थी कला शाखेचे एखाद्या विषय घेऊ शकतो, त्याचे क्रेडिट अर्न करू शकतो. हो, कॉमर्स एखाद्या विषय घेऊ शकतो, त्याचे क्रेडिट अर्न करू शकतो. ही संधी आता मिळालेली, मल्टी फॅकल्टी एज्युकेशन आता आपण सुरू करत आहोत. त्यामुळे त्याला ज्या गोष्टीत रस आहे, तिला ज्या गोष्टीत रस आहे त्याच्याकडे पाठवण्याकडे तुम्ही कल ठेवा. त्यासाठी काउन्सिलर्स आता मोठ्या प्रमाणात सिटीजमध्ये काम करतात. आपल्याकडे अद्याप ते नाही, शिक्षकच आपले काउन्सिलर आहेत, पण सिटीमध्ये 12वी झाल्यानंतर पालक विसरणाऱ्या काउन्सिलरकडे घेऊन जातात. ते काउन्सिलर कोणाशी बोलतात आणि त्यांचा कल कुठं हे पालकांना सांगतात आणि मग त्यानुसार त्यांनी कुठलं क्षेत्र निवडावं त्याचा सल्ला ते देणार आहे. त्यासाठी ते फी चार्ज करतात. आपण अद्याप त्या टप्प्यावर पोहोचलेलो नाही. माझा भाऊ महेंद्र, त्याच्या मुलांना ते आहे, पण तो परंतु माझ्या मुलांना नाही, मग मीच त्याचा काउन्सिलर आहे. कारण मला माहिती की माझ्या मुलांमध्ये मुलींमध्ये काय आहे, लगेच कळते. माझी मुलगी घरासारखी नाचत असेल, त्या डान्स तिच्यामध्ये उपजत झालेला आहे. मुलगा ड्रम्स वाजवतो, हे कुठून आलं, मी स्टेजवर असायचो, कल्याणी स्टेजवर असायचो, हे त्याच्याकडे आले मला माहिती आहे ना. मग ड्रम्समध्ये तो आज परफेक्ट आहे, कॉन्सर्ट वाजवू शकतो, एवढ्या लेवलपर्यंत तो गेला आहे. एक क्षेत्र त्याच्यावरती केवळ अवलंबून नाही राहायचं. तर बाबा मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, हॉटेल मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट एज्युकेशनमध्ये, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जायचं म्हटलं तर त्याला एंट्रन्स आहे. ते एंट्रन्स क्रॅक करावे लागेल, त्याच्यामध्ये +500 क्लास मिळावे लागतील आउट ऑफ 100. मग ते सगळं त्यांनी मोबाईलवरती पाहिलं की कुठल्या IHMचा स्कोर काय आहे. दिल्ली 1 नंबरला आहे, मुंबई 2 नंबरला आहे, बँगलोर 3 नंबरला आहे. मग मुंबईला नंबर लागायचा ते किती मार्क मिळाले पाहिजे, हे कुठं कळालं त्याला, की त्याला मोबाईलमध्ये कळालं. त्यांनी सर्च केलं. आम्हीच तुम्हाला द्यायला सांगितले मोबाईल. पालकांच्या ऐकत नसताना मोबाईल घेऊन दिले. 2 वर्ष मोबाईलवर मुलाने अभ्यास केला. आता कसं म्हणायचं मोबाईल देऊ नका, हा आमच्या समोरचा प्रश्न. म्हणजे आपण हे काय तर मोबाईलचा योग्य वापर कसा करायचा हेच मी सांगतो मुलांना. वाटायला
इंटरनेटवर सर्च करून तुम्ही कोणकोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कोणकोणत्या फॅकल्टीज आहेत, कोणकोणते क्षेत्र तुम्हाला मिळू शकतात ते शोधा. मनोरंजनाचा कार्यक्रम दिवसातून किती वेळ पाहायचा याचं बंधन स्वतःला घालून घ्या. शक्यतो जर ते पालकांनी घातलं तर अतिउत्तम. पालक बघताय आणि मुलगा शेजारच्या खोलीत अभ्यास करतोय, हे नाही होत. मी पाहिले, मला सांगायची आई खूप फरक नाही, काका नसायचेच घरी, जे काय ते आईने घडवलं मारून मारून, आणि मग ते तिकडं टीव्ही लागला काही पण आपल्या पलीकडच्या खोलीतून पाहायचं. हे होतं, हे माझ्या बाबतीत झाले. म्हणून तुम्हाला डिस्ट्रॅक्शन जे आहे ते घरातून सुरू होतात. आता तुम्ही गाण्याचा आवाज एवढा मोठा वाढवून ठेवता, हे कुठं कळालं मला माहिती आहे का संजयजी? ऑनलाईन लेक्चर्स घेतात आणि मी प्रश्न विचारला, स्टुडंट तुझा माईक अनम्यूट कर. त्यांनी माईक अनम्यूट केला का पाठी, मग मला टीव्हीवरचे गाणे ऐकायला व्हिडिओ म्हटलं तो अजिबात लावला, कारण व्हिडिओ दिसतं लगेच टीव्ही पाहताना बसलाय मोबाईल घेऊन समोर. ही फॅक्ट आहे, याला तुम्ही आणि दाखवा नाही शकत. आणि अशा गाण्याच्या आवाजामध्ये तो काय माझं शिकत असेल? ऑनलाईन एज्युकेशनला त्याच्यामध्ये येत आहे. शिक्षक आणि विद्यार्थी त्यावेळेला समोर असतो, त्यावेळेला मी फेसेस वाचतो, रीड करतो, मी बोलतोय, त्या विद्यार्थ्याला समजते की माझा फोकस मी शेवटच्या विद्यार्थ्यावर असतो. त्याला जर समजलं तर पहिल्याला जास्त सांगण्याची गरज नाही, पण त्याला समजेपर्यंत मी बोलत राहतो किंवा सांगत राहतो, माहिती पोहोचवत राहतो. ते आकलन हाच प्रज्ञेकडे जायचा मुख्य मार्ग आहे. समजून घेणं, समजणं म्हणजे शिक्षण. हा मुख्य मुद्दा लक्षात ठेवा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, की मला समजलं पाहिजे. समजलं आपल्याला सांगता येते की नाही? तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेतला, गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि गाणं तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला म्हणता येईल की नाही? त्याशिवाय म्हणता येईल? मग पाठ करणं म्हणजे काय? याला म्हणायचा अभ्यास. इट्स ॲज इझी ॲज दॅट. समजेपर्यंत करत राहणं म्हणजे अभ्यास. सगळ्यात अवघड सायकल चालवणं. आली का चालवता? किती वेळा पडले, किती वेळा लागलं, पडलेल्या जागेवर परत लागलं, सोडलं सायकल चालवणं. घाबरले, जे घाबरले ते कधी त्याशिवाय सायकल नाही शिकले, बरोबर? पण जे घाबरले नाही, सातत्याने प्रयत्न करत राहिले, हे दोन्ही कुठलेलेच. कोणी लक्ष देत नव्हतं एवढं. काय काय त्याचे इलाज करायचे माझ्या पिढीला माहिती आहे, त्याच्यावरती इलाज काय करायचं. अशी इलाज करून त्याचा जखमा केलं, तेव्हा सायकल यायला लागली. मग आधी नळी धरून, नळी वरतून, मग सीटवर, मग कॅरेज वरून, आणि मग जवळून. हे टप्पे. एक्सलन्स म्हणजे काय? अगदी जवळून जोरात सायकल याची पण टच लागू द्यायचा नाही. दिस इज एक्सलन्स इन सायकलिंग. जे डॉक्टर साहेब सांगतात की एक्सलन्स मिळवायचं असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न. अपयशाला घाबरू नका, कारण अपयश हे शिकवतं ना. अनेक उदाहरण आहेत. 99 वेळा फेल झाल्यानंतर 100 टाइमला यश मिळालेलं आहे. फासला नजरों का धोखा भी तो हो सकता है. सुंदर शेर. फासला डिस्टेंस, अंतर. फासला नजरों का धोखा भी तो हो सकता है, हो मिले या ना मिले हात खडा कर दे. ध्येय ठेवलंय, मिळेल न मिळेल माहित नाही, पण प्रयत्न सोडायचे नाही. हात सतत पुढे, म्हणजे पॉझिटिव्हिटी. तुमच्यामध्ये निगेटिव्ह फोर्सेस काम करतात, पॉझिटिव्ह फोर्सेसही काम करतात. तुम्ही पॉझिटिव्ह असता तर तुम्ही कोणती एनर्जी ओढणार आहात? 10वीपर्यंत आपल्याला एवढं विज्ञान कळलेलं आहे, गुरुत्वाकर्षण आपल्याला माहिती आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीज इन्व्हाइट करा. तुमच्याकडे कोण येणार? पॉझिटिव्ह लोकच येणार. हे प्रूव्ड आहे, सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. बर्ड्स ऑफ सेम फीदर्स फ्लॉक टुगेदर असं म्हणतात इंग्लिशमध्ये. एकाच आकाराचे आणि रंगाचे पंख असलेले पक्षी नेहमी एकत्र असतात. थवा कोणाचा असतो? एकाच प्रकारचे. आपले मित्र कसे असतात? जर आपण वाईट असलो, आपल्या आजच्या भाषेमध्ये टुकार असतो, आपले मित्र कसे असतात? ते त्याच प्रकारचे असतात. मग आपला मित्र, आपली मैत्रीण जर चांगल्या विचारांची असेल, अभ्यास, संगीत, म्हणजे हे जे काही परिपूर्ण माणूस घडण्यासाठी आवश्यक होती त्या करणारा अथवा ते करणारी असेल तर यश तुम्हाला अजिबात उलगावून देणार नाही. पण मग आपला मित्र पुढ्या पाडणारा असेल तर फार लवकर आपण पण पुढ्या पाडायला लागू, आणि एक करून गेले सुद्धा दिवसाला 10 याच्यावर जायला फार वेळ लागणार नाही. हे डिस्ट्रॅक्शन आहे, हे तुमच्या आजूबाजूला घडणार आहे.
असा कुठलाही सुरक्षित समाज तुम्हाला मिळणार की जिथे वाईट घडत नाही, आदर्श वगैरे संकल्पना अस्तित्वात नसतात. किती परफेक्शन ही लास्ट स्टेज आहे. लास्ट ब्रेथ ऑफ युअर लाईफ इज परफेक्शन. तिथं संपतं तुमचं शेवटचा श्वास हा तुमचा परफेक्शन, इथं सगळं संपतं. तोपर्यंत आपण माझा शेवटचा श्वास कसा आहे हे शिकतोच ना. त्यामुळे परफेक्ट असं काही नसतं. तुमच्या आजूबाजूला मिश्र लोक असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत, निगेटिव्ह असणार आहेत, निगेटिव्ह एनर्जी असणार आहे, पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे. डॉक्टर साहेबांनी खूप छान सांगितलं की पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करा. ती पॉझिटिव्ह एनर्जीच तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा. ती एनर्जी कुठं जाते? आज जाते. पप्पा म्हटले अभ्यास कर, मग पुस्तक करून बसणार आणि मला वाटतं काहीतरी वाचायचंय, मग मी वाचायला सुरुवात करणार आणि मग त्यातून काही मिळवलं. मग रणधीर साहेबांच्या मिसेस पुस्तक लिहिलं का? दॅट वॉज इनसाइड. आत असतं ते. त्यांना करायचं, त्यांना सांगितलं साहेबांनी तुम्ही लिहा, नाही आत असेल तर ते येणार. आज इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम करतोय. अवघड विषय मुलांना सोपा करून सांगणं खूप अवघड होतंय, पण बऱ्यापैकी यश विद्यार्थ्यांकडून आलेल्या फीडबॅककडून मला वाटतं की त्याच्यात मला मिळतंय. याचं कारण रोज मी असा ॲटिट्यूड ठेवून वर्गात जातो की ही मुलं आज रोमांचित झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. मग कविता किती चांगली शिकवता येईल याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्या लेसन मधलं मर्म त्यांना नेमकं कसं कळेल त्याचा आटोकाट प्रयत्न करतो. दिस इज एक्सिलन्स. हे तुम्हाला ही तुमच्या लाईफमध्ये प्राप्त करता येईल. फार काही बोलणार नाही, कारण तुमचे चेहरे मला सांगतायत की आता मला बक्षीस घेऊ द्या. पण बक्षीसोबत आणखी काय घेऊन जायचंय? मेमेंटो क्षणभराचा आहे, पण त्याच्यासोबत ज्या स्मृती आहेत की डॉक्टर साहेबांच्या बोलण्यातून आली असेल, काकासाहेबांच्या बोलण्यातून आली असेल, माझ्याकडून काही थोडं करायला असेल, त्यासोबत जर तुम्ही घेऊन गेला तर पुन्हा आम्हाला सत्कार करायला मिळाले आवडेल. आणि वाट पाहतोय की 10वीचे जे विद्यार्थी यावेळेला सत्कार आले ते 12वीच्या वेळेला सुद्धा इथे येतील आणि त्यांचा सत्कार पाहायला आम्ही या ठिकाणी उपस्थित असतो. 12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढे गेल्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे, कारण तुम्ही आता अशा लोकांच्या संपर्कात आलेले आहात की जे अत्यंत पॉझिटिव्ह आहे. बुद्धिस्ट चेन फोर्स कुठलं काम करते? तर ह्या पॉझिटिव्ह एनर्जी समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करते. कुणीतरी हे केलं, कुणातरी जावं लागतं गाण्यामध्ये, उतावं लागतं, कुणातरी रुजावं लागतं, आणि जो रुजतो तो कधी दिसत नाही. बी ते जमिनीत जातं, दिसतं का कुणाला? अशी माणसं आपल्याला भोवती आहेत, आपल्या सोबत आहेत की जे स्वतःला गाडून घ्यायला तयार आहेत, पण त्यांची इच्छा अशी आहे की हा वटवृक्ष व्हावा. तर आपण नक्की त्यांचाही प्रयत्न सार्थ ठरवूयात. जाण्यापूर्वी एवढं सांगेल की मी बुद्धिस्ट चेन फोर्सचे आभार मानेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या लोकांबरोबर बसण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्यांच्यासह माझे विचार शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते करण्यासाठी मी सदैव हजर असेल, एवढंच आपल्याला सांगतो. चांगल्या कामाला कधीही कुठलीही कमतरता राहत नाही, हे अनुभवातून सांगतो. तुम्ही प्रयत्न करत राहा, आपोआप मदत तुमच्यापर्यंत येत जाईल. तुम्हा सर्वांना तुमच्या दैविकमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. इतका वेळ मला सहन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय भीम.